गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। माझे सद्गुरू श्री चंद्रशेखर प्रभू यांचे अनमोल विचार मी आपणासमोर मांडत आहे। कृपया तुम्ही लक्ष देऊन ऐकावे। मन काय आहे? आपण सर्वांनी शांत चित्त ठेवून हा विचार करणे गरजेचे आहे की मी कोण आहे, ज्याचे दहन दफन होते ते शरीर कोण आहे, ज्यांच्याद्वारे ही प्रकृती चालविली जाते ते कोण आहेत, हे प्रश्न आपल्याकडे असावेत। आध्यात्मिक मार्गामधून ज्या महान व्यक्तींनी ज्ञान घेतलेले आहे त्यांचे जीवनचरित्र, त्यांनी काय केले हे माहिती करून घेणे जरुरी आहे। साधू संत सत्पुरुषांची संगत करावी। संगत फार महत्त्वाचे आहे हे जाणून घेण्यासाठी गुरु करावेत। या मार्गातून आपल्याला ज्ञान देऊन गेलेले महान आत्मा पंचमहाभूत शरीरामध्ये राहून प्रकृतीचा आनंद घेऊन म्हणजेच अनुभूती घेऊन आपल्याला मार्गदर्शन करून गेले। ही महान लोक कीर्तिवान होऊन आपल्यासमोर आज देखील आहेत। आपण त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतो। मानवी शरीर 84 लाख योनी पार करून प्राप्त झालेला देह आहे। पहा किती अनमोल देह आपल्याला मिळालेला आहे। आपण 83,99,999 योनी पार करून मानव देह धारण केलेला आहे। सर्व शरीरामधून आपण विषयांनाच भोगलेले आहे, कारण की हे सर्व शरीर बुद्धिवान आहेत परंतु ज्ञान नाही। उदाहरणार्थ बुद्धीची क्रिया आपल्याला दाखवण्यात येत आहे। एक जीव कोळी जाळे विणतो आणि शिकार करून आपले पोट भरतो। एक मुंगी अन्न नेऊन आपल्या परिवाराला देते। पहा, ही बुद्धी नाही का? बुद्धी सर्व जीवात्म्यामध्ये आहे, परंतु ज्ञान केवळ मानव देहच प्राप्त करू शकतो। ज्ञान हे सत्य समजून घेते। सत्य ही नित्य आहे, असत्य ही माया आहे। हे आपल्याला सांगण्याचे कारण की मन कसे आहे, ते मन कशाने तयार झाले, पंचमहाभूत या देहाला मन कसे चालवते, बुद्धी त्याच्या अधीन कशी आहे, हे सर्व आपल्याला जाणून घेणे हेच ज्ञान आहे। मन दृष्टीने, वाचाने, स्पर्शाने, गंधाने, नादाने जागृत होते। या सर्व गोष्टींमुळे मन क्रिया करते। आपला देह मनाच्या स्वाधीन करून आपण जगत आहोत। त्याच मनाला रोज विचारा, अरे आज तू या शरीराकडून काय काय करून घेतले? विचारणारा तो आत्मा सर्व साक्षी आहे, तो तू आहे, मन नव्हे। त्या मनाला ईश्वराच्या नामस्मरणामध्ये लावावे। सत्कर्म म्हणजेच ज्यामध्ये सत्यता आहे त्याचा तू स्वीकार कर। म्हणूनच आपण सर्वांनी पहाटे ब्रह्ममुहूर्तामध्ये उठावे, नामस्मरण करावे, योगा करावे, प्राणायाम करावे। 83,99,999 शरीरामध्ये राहून विषय भोगांची सवय झालेल्या मनाला या मानवी शरीरामध्ये आल्यानंतर पडलेली सवय सहजासहज कशी सुटेल? म्हणून त्या मनाला नियंत्रित करण्यासाठी म्हणजेच आवर घालण्यासाठी न्यासाकडे दृष्टी ठेवून एकाग्र प्राप्त करावे आणि त्या मनाला सांगावे, तू ईश्वराचे नामस्मरण कर। हळूहळू ते मन आत्म्याच्या अधीन होईल। त्या मनाला ध्यानधारणाशिवाय, योग अभ्यासाशिवाय हा देह ओळखू शकणार नाही। ते मन निळ्या रंगाच्या आकाशासारखे विशाल आहे। त्यामध्ये काहीही टाका, कितीही टाका तरी ते भरणार नाही। अनंत जन्माच्या केलेल्या सर्व कर्माचा लेखाजोखा त्याच्याकडे आहे। म्हणूनच आपल्याला स्वप्न अवस्थेमध्ये वेगवेगळे दृश्य बघायला मिळते। हे दृश्य जो दाखवतो तोच आहे मन। मन प्रकृतीमध्ये असणाऱ्या वस्तूला घेऊन येते, बुद्धी त्याला चालना देते म्हणजेच मार्ग दाखविते आणि चित्त त्याच्या वाटेवर प्रकाश देते। मन, बुद्धी आणि चित्त याचे उदाहरण तुम्हाला समजावून सांगतो। चित्त घारीसारखे पृथ्वीत त्याला जे हवे आहे ते शोधत असते। बुद्धी मनाला आणण्याचे आदेश देते। मन त्या क्षेत्रात जाऊन त्याला जे काही हवे आहे ते घेऊन येते। मन, बुद्धी आणि चित्त हे तिन्ही शरीरात असणाऱ्या गुणांना अनुसरून क्रिया करतात। म्हणूनच आपले शरीर सात्विक असावे। सत्कर्म आणि दयाळू ईश्वराची सेवा करणारी प्रवृत्ती ही सात्विक गुणामध्ये आहे। याच गुणाचे आदेश मनाने स्वीकारावे। हळूहळू तमगुण नाश होते आणि मन रजोगुणाकडे वळते। नंतर तेच मन रजोगुणाला सोडून सत्वगुणाकडे वळते। यासाठीच आपल्याला सात्विक अन्न, सत्संग, ध्यानधारणा, प्राणायाम करणे गरजेचे आहे। तेव्हाच तुम्ही मनाच्या क्रियेला जाणून घेऊ शकता। हरिओम नमः शिवाय।